सो गाईज मी आलो आहे BMW शोरूमला नवीन ब्रँड न्यू बाईकची डिलिव्हरी घ्यायला. या ठिकाणी इथे आलो बिकॉज जाताना एकच गाडी घेऊन जाऊ शकतो. माझ्याबरोबर आर्या, वाईफ आणि पप्पा आलेले आहेत. सो फायनली आपली बाईकची डिलिव्हरी. विश्वास बसत नाही, BMWची बाईक घेतो आहे. सो कोणती बाईक घेतो आहे ते तर मी लवकरच रिव्हील करेलच. पण आत्ता गणपती बसलेले आहेत जसं की तुम्ही बघताय, त्यामुळे नंबर प्लेट भेटायला उशीर झाला आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या प्रॉब्लेम्स होत्या. सो आत्ता इथे RR310 भरपूर लाईनअपमध्ये लागले. दाखवतो तुम्हाला बाईक कुठली आहे माझी. चला. गाडी डिलिव्हरीसाठी रेडी आहे, बघताय तुम्ही. आज मी कोणालाच बोलवलं नाही आहे कारण माझ्या मागे खूप कामं होते ऑफिसचे, त्यामुळे लवकर डिलिव्हरी घ्यायचं आहे आणि मला जायचं आहे. ही आहे आपली ब्रँड न्यू BMW 310. सो फायनली घेतलेली आहे BMWची. सो फायनली BMW 310 GS. पप्पा हे लोक आता ओलाने घरी आणि मी बाईकने, जी आता बाहेर पार्क केली आहे, काढून दिली ॲक्च्युली बाईक. इथे स्लिपरी आहे म्हणून. पाय तर माझे पण नाही पोचत. हां, मी बाईकवर चाललो आहे आणि हे लोक परत ओलाने घरी. फर्स्ट टाईमच ही बाईक चालवतो आहे आणि अर्थात माझे पाय खाली टेकत नाही आहेत. दोन्ही एकदम टिकटू आहे. आणि फर्स्ट इम्प्रेशन जर म्हणताल, पहिलेच बसल्या बसल्या जे जाणवतं ते म्हणजे सस्पेन्शन, जे स्मूथनेस आहे. आणि दुसरं जे फिलिंग आहे ना, सीट एकदम कम्फर्टेबल आहे. हां, थोडं मला सीट बारीक वाटतात आहेत, पण आता ते मे बी राईडच्या वेळेस मला असं वाटतं बारीक असल्यामुळे मला कम्फर्टेबल असतील. आणि गाडी घेतल्या घेतल्या आता हे बंपर टू बंपर ट्रॅफिकमधनं गाडी चालवायची म्हणजे. आणि गंमत अशी आहे ना की क्लच सोडला की गाडीला ॲक्सिलेट करायची गरज लागत नाही आहे. गाडी थोडा ॲक्सलेशन ज़्यादा आहे गाडीमध्ये. आणि गिअर्स थोडे हार्ड जाणवतात आहेत मला. सो हे गिअर आणि हे क्लच हा पण थोडा हार्ड आहे. अर्थात क्लच तर काय नवीन असल्यामुळे असू शकतो, पण गिअर शिफ्टिंग थोडं हार्ड आहे. पहिलेच सुरुवातीला पुण्याची ट्रॅफिक. न्यूट्रल लागला. ऐकलं होतं त्याचा न्यूट्रल भेटतच नाही कुणाला. सो पुण्याचं ट्रॅफिक आणि माझी BMW. हिला नाव काय ठेवू मी विचार करतो. ॲक्च्युली हिला नाव ठेवायचा विचार करतो आहे मी. आणि मिररमध्ये फॅमिली दिसते कारमध्ये. फायनली ट्रॅफिकमधनं थोडा बाहेर पडलो. शाळेला कनेक्ट नाही होऊ शकलो आहे कारण फर्स्ट सेकंडच्या पुढे मी गेलोच नाही आहे. सो जोवर हायवेला नाही जात ना, ह्या बाईकला प्रॉपर मी कनेक्ट नाही होणार. मीन्स जो ह्याचा
5000 RPMच्या पुढे कशी रिॲक्ट करते. अजून ट्रॅफिकमध्ये तर फर्स्ट सेकंड आत्ता शिक थर्ड पडला आहे. सो ही गाडी कशी रिॲक्ट करते 5000 RPMच्या वर हे मला अजून माहिती नाही आहे. नक्की उद्या सुट्टी आहे. उद्या कुठं 200-250 किलोमीटर मारून येऊ का विचार करतो आहे. पहिला मला वाटलं होतं 2 तासात सगळं होईल, जायला 1 तास लागला. तिथं त्यांनी एवढं सांगून पण गेल्यानंतर सगळं तयारी करायला लागली, नंबर प्लेट लावा इथे, तिथे 1 तास गेला. आणि आता हा ट्रॅफिक म्हणजे 3 तास माझे नुसते बाईकचे डिलिव्हरी आणायला गेले. सो शपथ यार, डेंजर. पाऊस लागला, पाऊस, रेनकोट नाही बरोबर. पाऊसही लागला, चांगलाच जोरात आला. तर मोबाईल हे कॅमेरा आता बायको मागे आली, जो पाऊस लागलाय. चांगला चालला ग. हाय गाईज, काल जो पाऊस पडला घरी येताना अख्खा भिजलो. कॅमेरा वगैरे सगळं काढून ठेवावं लागलं, तर मग सगळं बंद करावं लागलं. ह्या बाईकला मागे टायर हगर नाही आहे, त्यामुळे जे टायरचा मागचा चिखल आहे तो सगळा पाठीवर उडतो. बाईकवर, मागच्या सीटवर सगळा उडला. आणि त्यामुळे मला हे कळलं की टायर हगर हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सो आता टायर हगर पहिले लावून घेतो आहे मी, त्यासाठी आता चाललो आहे. आणि हो, काही ॲक्सेसरीज आहेत, जसे ह्या मीटर कन्सोलचं स्क्रॅच गार्ड, इथला जो मोबाईल माउंट, त्यानंतर अशा काही गोष्टी आहेत त्या ऑलरेडी आलेल्या आहेत ॲमेझॉनने. वायझर पण साला ऑर्डर केलं होतं, पण वायझर हा आलाच नाही. मीन्स वायझर हा काय म्हणतात त्याला, चुकीचा आला. ओके, तर चुकीचा आल्यामुळे मला तो रिप्लेसमेंटला टाकावा लागला. म्हणजे V2चा आला आणि मी ह्याचा प्रॉपर ह्याचाच मागवलेला. ओके, पण कुठली गोष्ट सरळ आपल्या लाईफमध्ये होत नाही. हा मोटो केअर ब्रँडचा भेटलेला आहे. 2500 रुपये प्लस लेबर. आता हा गाडी लावतोय आणि टायर हगर आपला लागेल. मस्त होता टायर हगर, कारण पूर्ण जे टायरचं चिखल आहे तो सगळा असा पूर्ण चिखल उडतो अंगापर्यंत यायचा. हे मागचं सगळं चिखलानं भरत होतं, हे नंबर प्लेट वगैरे सगळं. सो हे तर मस्त होतं. सो हे जे आहे पूर्ण मेटलचं आहे, सो त्यामुळे व्हायब्रेशनही कमी लागतील आणि लाईफही बऱ्यापैकी चांगली राहील. ह्या मॅडडॉगच्या लाईट्स आहेत, अल्फा आहे. या काहीतरी 14-15 हजाराला येतात. याची अमाऊंट माहीत नाही मला. ओके, ह्या 2 प्रकारच्या लाईट आहेत. एक स्पॉट लाईट म्हणजे लांबपर्यंत जाती आणि एक स्प्रेड लाईट. तर अशा 2 लाईटी लावाव्या लागणार, एक स्पॉट लाईट आणि एक स्प्रेड लाईट. सो दॅट स्पॉट लाईटने लांबपर्यंत जाईल लाईट, आणि जे स्प्रेड लाईट आहे ती आपल्या जवळच्या बाजूला, म्हणजे खड्डाबुड्डा काय आला आहे काय असं. आपली बाईक मी अजून प्रॉपर दाखवली नाही तुम्हाला. सो ही अशी काही एकंदरीत बाईक दिसते. आणि जिथे कुठे लागेल ना, आई शपथ, लोक गर्दी करतात. त्यात काल म्हणजे पेढे घ्यायला गेलो, तिथं पण लहान मुलं फोटो वगैरे. आणि बऱ्याच लोकांना माहितीच नाही की BMW देखील बाईक आहे. तर मॅम आय डोंट नो, मीन्स BMW बाईक येते ही बऱ्याच लोकांना अजून का माहीत नाही. सो टायर अगर लागला आहे आणि यामध्ये काय करतात अंकल. सो टायर अगर लागला आहे आपला आणि आता
पाऊसही येईल असं दिसतंय. सो चला, गणपती बाप्पा मोरया. ह्याच्यावर बसायचं म्हणजे टास्कच आहे. आता हे सर्व्हिसिंगचं असं बोंबलत आहे, कारण पहिली सर्व्हिसिंग झाल्यानंतर ते निघणार आणि पहिली सर्व्हिसिंग 1000 किलोमीटर आहे. तेव्हा परत 5-7 हजाराला बांबू लागणार. घ्या, पाऊस आला. भेंडी फालतूगिरी आहे.